तो खेळ हा संसार सारी पाठ सोंगटीचा आठ ते संसार माझा राम जानकीचा आठ ते संसार माझा राम जानकीचा काय म्हणताय तुम्हाला भूक लागली का? थांबा तुमच्यासाठी मी न्यारी घेऊन येते. आलेच तर. रे शेतकऱ्या या सवादी सुंदर सिंग कोण आहे रे? तुला गणपती आणि ती बलकी सुंदर तिला माझ्या स्वाधीन कर. मी तिला राणी बनवून ठेवेन. हे निघताना तुला सांगत होतो या मुले अरे जीव वाचून आता देईन. या जीवन असेल पण मला समजेल. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडून. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला सोडून. एकाएकी आली हवा.
त्यांच्या बाळातून काय असेल तर माझ्यापुढे एकच पर्याय दिसतोय. ती आतुरी लाजता मी कधी पूर्ण येणार नाही. मंजिरा मंजिरा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक जनांना मानाचा मुद्रा करून रंगदेवता आणि रसिक जनांना मानाचा मुद्रा करून श्री भैरदेव नाट्य नाटक मंडळ शिरवली वेलोंडेवाडी सहर्ष सविनय सादर करीत आहोत एक चित्तथरारक काल्पनिक वगनाट्य पंजीरा. पंजीरा अर्थात आई तुझ्या रक्ताची शपथ, आई तुझ्या रक्ताची शपथ. प्रमुख भूमिका आणि कलावंत महाराज विक्रम सिंग मंदार वेलोंडे, राजकुमार विजय सिंग प्रथमेश
करत होता अजून? अरे बाबा काय सांगू तुला. अरे हे बघ सिंहासन घेऊन मी खांद्यावर आलो. तयारी कर. सभागृहाची वेळ झाली आहे. अरे भाऊ कालू. बोल काय. अरे शिपाई वारा कसा चाललाय? आचारी चाललाय. शिपाई आपल्याला शिकारी करता जायचं आहे. शिकारी जायचं. शिकारीला जायचं म्हणजे तयारी करायला लागेल. शिपाई लागा तयारीला येतोच मी. ठीक आहे बालू. राजकुमार तर बोलले शिकारीला जायचं आहे. तुझी काय तयारी आहे काय? करावी लागेल. मी जातो ह्या खालतून जातो. कृष्णारांना सांगतो सर्व बिर बोल्या बिला तयार करायला. ठीक आहे. तर एकच आहे आपल्याकडे बंदूक बोला. जातो मी खालतून बोल्या घेतो. तू वरतून ये. चल चल. कोण आहे रे तिकडे? एखादा वाघ शेजारी आहे ना? नाही. ही तर एखादी मानवासाठी दिसते. कोण आहे ना तिकडे? कोण विजयसिंग? बरा सापडलास तेवढे. तुझा काळ आता जवळ आलेला आहे. बघाची भीती कोणाला दाखवतोस? हो रे तर.
काय शब्द की आम्हाला थोडी कुठे दोघांची पण चिरपाट करून टाकली. शिपाई, बोला ना, आता मला घेऊन जा. होय. चल, चल. तुम्ही आलात म्हणून माझे प्राण वाचले. तुम्ही आहात तरी कोण? तर माझे उपकार असले मी तर माझे कर्तव्य पार पाडले आहे आणि या घंटा दादांना तुम्ही काय करत आहात? मी या शांतीपूर नगरचे राजा विक्रमसिंह यांचा अभागी पुत्र विजयसिंह. मी आणि शिपाई करता शिकारी गेलो असता माझ्यावरती या नरदमाने हल्ला केला आणि मी अरण्यात एकटाच राहिलो. पण मी कोणला? माझं नाव मंदिरा. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. चल मंदिरा, आपण राजवाड्यात जाऊ. चला तर. शांतीपूर नगरचे राजे विक्रमसिंह यांचा मी महामंत्री क्रूरसेन म्हणतात मला. लहानपणापासून माझ्या अंगामध्ये क्रूरपणा असल्यामुळे माझ्या आई वडिलांनी माझं नाव क्रूरसेन असं ठेवलं. तेव्हापासून या राजवाड्याची धुरा मी सांभाळत आहे. या राजवाड्यावर टाकलेला डावपेच यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे या तीळ मात्र शंका नाही. परंतु यावेळी सुद्धा एक डावपेच लागला आहे. तो राजकुमार शिकारीसाठी जंगलात गेला आहे. त्याच वाटेवर ते उग्रसेन घाट गाळून बसला आहे. म्हणजे युवराज जिवंत येण्याची शक्य नाही. महामंत्र्यांच्या चरणी शिपाई, तुम्ही परत आलात? परत आलं म्हणजे का तिकडे राहायला गेलेला होता काय? नाही काय होय नाही काय होय तिकडे आम्ही काय सासरवडीत गेलो होतो का राहायला? एक वेळ ह्याचा ठीक आहे, ह्याची सासरवडी जवळ आहे, असा मान वर करून बघितलं तरी सासरवडीच्या घरातली माणसं दिसतात. माझा काय अजून थोडं काय लय लांब आहे माझी. तुम्ही शिकारीसाठी गेला होता. होय गेलो होतो. बरोबर. तुम्ही सर्वच्या सर्व परत आलात? मग बरोबर आहे, बरोबर. अरे आम्ही असताना काय सर्व येणार नाही काय? म्हणजे काय तुम्हाला काय खाऊ वाटला काय? आडवी केली माहितीये तुला? म्हणजे मी टाकलेला डावपेच फुकट गेला वाटतं. डावपेच? नाही. डावपेच? काय म्हणताव काय? आता तुला डाव टाकला परत आणि डावपेच शिपाई, त्याचं उत्तर तुम्हाला नंतर कळेलच. महामंत्री माझे तुमच्याकडे एक म्हणजे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. काय ते फटाफट बोल. माझी बायको मला लय त्रास देते. म्हणजे मला रात्री घरात घेत नाही. आता बोला लग्न झालाय काय? आता घरात घेत नाही. अरे बाबा सासरवडी लांब आहे बोललो. लग्न झालंय माझा कोरोनामध्ये. काय बोलतो? तुम्हाला कोणालाच माहित नाही. केव्हा माहिती आम्हाला? महामंत्री माझी बायको मला लय त्रास देते. रात्री घरात घेत नाही. एकतर सकाळी येतो 7 वाजता कामावर, जातो 12 वाजता. बायको घरात घेत नाही. बायकोला टाइम द्यायला वेळच भेटत नाही. 2 वर्ष झाली लग्नाला, मग 3 पोरं आहेत. बायकोला टाइम द्यायला टाइम कसा देऊ बायको सांगा? यांच्याकडे हे महामंत्री आहेत, मंत्र्यांचा मंत्री. यांनी मला एक खाता द्यावा. म्हणजे असा बारीक सारीकचा म्हणजे अर्थ खाता, पाणी पुरवठा, होय बारीक सव म्हणजे कशी म्हणजे काय पाठी मागून देणार आहे म्हणजे काय? असं म्हणतो? खाताय का तुलाही खाताय?
विश्रांती घेऊन येतो. या अरे महामंत्र्यांनी मंत्र्यांनी माझी पाळली संत्री. काय म्हणतो आता महाराजांची वेळ बघू. चल लवकर डबा तयारी कर. अरे काळू कुठे रे गेला? फार दिवसांनी आली स्वारी, काय म्हणतोस काय? फार ठेवू या पुढच्या दारी. फार दिवसांनी आली स्वारी, फार ठेवू या पुढच्या दारी. बंदूक लावून खांद्यावरी, बंदूक लावून खांद्यावरी, जाऊ राज दरबारी. 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 हे फार दिवसांनी आली स्वारी, फार ठेवू या पुढच्या दारी. फार दिवसांनी आली स्वारी, फार ठेवू या पुढच्या दारी. बंदूक लावून खांद्यावरी, जाऊ राज दरबारी. बंदूक लावून खांद्यावरी, जाऊ राज दरबारी. बंदूक लावून खांद्यावरी, जाऊ राज अरे बालू हो काळू. अरे बाबा तू दिवसेंदिवस लेट यायला लागलायस. अरे तू लेट येतोय. अरे लेट म्हणजे माझ्या काय जीवाची याद कमी काय. काय म्हणतोस काय? अरे बाबा मला सगळंच बघायला लागतंय. घरचा भारचा कोंबडी कुत्री. काय होतंय? अरे मग काय माझं काही कमी याद काय माझ्या जीवाची. कोंबडी कुत्री आहे एवढं? अरे कोंबडी कुत्री बायका फोरा काय माझ्या पाठीची याद कमी काय. महाराजांचे प्रणाम असो. आशीर्वाद असो. आम्ही शांतीपुराचे राजा विक्रमसिंह, आमचं राज्य किती आनंदात नंदत आहे. या राज्याचे महामंत्री खुरसेन आणि सेनापती उग्रसेन यांच्या सहकार्याने या राज्याचं राजकारण अगदी सुरळीतपणे चालवलं. परंतु मनामध्ये एकच खंत, आमचे बालयुवराज विजयसिंग यांचा राज्याभिषेक राजकन्या विजयाचा विवाह आमच्या मनामध्ये आहे. परंतु कधी होईल परमेश्वर जाणे. राजसेवक बोला बोला महाराज. आमचे बालयुवराज शिकारसाठी जंगलात गेले. यांचा अद्याप पत्ता नाही. येतीलच एवढ्या. बालयुवराज आपल्या अंगावर एक जखमा कसल्या. आपल्यासोबत आयोग आहे तरी कोण? सांगतो पिताजी सर्व काही सांगतो. त्या योगामुळे तुमच्या युवराजाचा प्राण वाचला आहे. म्हणायचं आहे का तरी तुम्हाला? शिपाई आणि मी शिकारी करता गेलो असता माझ्यावरती एका बुरखादारी नगरामध्ये हल्ला केला. तेवढ्यात त्या योगाने माझ्यावरती वार करणार आणि त्या वार परतावा लावला. हे परमेश्वरा, हे काय ऐकत आहे? आणि तो मूर्खाधारी नराधम आहे तरी कुठे? महाराज त्याला आम्ही कधीच डांबून ठेवले आहे. राजसेवक त्या हरामखोराला राजावर हजर करा. विचारल्या
थोडं खाली बसा आणि याला फाशी शिक्षा द्या. बाबा पिताजी सर्वप्रथम याचा हुकम काढा. पाहूया हा कोण आहे. राजकुमार थांबा, मी याचा तोंड पाहतो. थांब मंदिरा, तुझ्या या पवित्र राजा घराला मला स्पर्श करू नकोस. राजसेवक कडा नर्मदा उरका. हा काय उरका करायला नवीन गौरी आहे काय? याचा काय? हा? मागपाय होता काढ. अरे हात तर का दिया? कोण? सेनापती उघडे रामखोर, आम्ही तुम्हाला काय कमी दिलं ते तुम्ही खाल्ल्या अन्नावर बेमान विरलात. राजवर या आरामखोराला फाशी शिक्षा द्या. समजत नाही महाराज, मला क्षमा करा. अरे माफी लागताना लाज वाटली पाहिजे. राजवर आरामखोराला फाशी शिक्षा द्या. बाबा पिताजी, सेनापती आपल्याला शरण आले आहे, त्यांना हत्याबरोबर शिक्षा द्या. राजवर या हरामखोराच्या अंगावर धरून कपडे घाला आणि याला राजाच्या बाहेर हाकलून द्या. त्याच्या ताकद काही कमी आहे काय? मी मारला जातो तुम्हाला काय माझा काय धरतो? अरे त्याला बायको त्रास देते. हा इथं हा काय वजन काय? अरे बाबा सरकारी पाय आहे. हे काय चाललंय? काय चाललंय? छपाई नको रे आम्हाला. चले आता सांगतो तुला नीट कर. तरी अशी देव का आहे? मी जर यांचा का भडावतो तुला काय माहित आहे? बरं सांगतो तुला. बघू नका. चल. मंदिरा, तू कोणत्यातरी विचारात दिसतोय. राजकुमार, या सैतानाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मनामध्ये काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. मंदिरा, एवढा विचार करू नकोस. चल आपण राजवाड्यात जाऊ. चला काय? महाड यांच्याकडून राजकुमार आणि उग्रसेन यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रीवास लोष्टे महाड, श्रद्धा देवरुखकर, सचिन गावडे आणि कथा प्रशांत वेलोंडे यांच्याकडूनही उग्रसेन आणि राजकुमार यांच्यासाठी पारितोषिक आलेले. श्रीवास लोष्टे 200 रुपये, श्रद्धा देवरुखकर 100 रुपये, सचिन गावडे 100 रुपये आणि कथा प्रशांत बेलोंडे यांच्याकडून 100 रुपये. सर्व पारितोषिक दात्यांचं धन्यवाद. धन्यवाद. दमवलं म्हणजे खातो तरी काय समजलं ना. काय म्हणतो बोल जरा चुटकुला गेले असं म्हणतोय. हा चुटकुला घे जरा.
राजकुमार विजय सिंग कुठे दिसलेच नाही. काय कळण्याचे झाले आहे? हा सेवक तुझ्या सेवेसाठी हजर आहे. कोण? दादा? अरे दादा, कुठे होतास तू? मी तुला केव्हाची शोधत रे. अरे दादा, हा कोण? भिकारी कोण आहे? खबरदार, मला भिकारी बोलीस तर. हा भिकारी नसून माझा जीवनदाता आहे. हा आपल्याकडे 8 दिवस पाहून आले आणि त्याचा पाहुणचार तू असा करतेस. काय म्हणे पाहुणा? आता भिकारीच वाटतो. ताई एवढे घडून ना बरी नव्हे. अरे त्याच्या अंगावरती वस्त्र तरी बघ, तो भिकारीच आहे. भिकारी युवराज, यात काही तरी माझी चूक असेल, पण हिला एक सल्ला देऊसा वाटतो. अगं कुणाची माणसाची तुलना करताना माणसाने थोडा तरी विचार करावा. अरे भिकारी तो भिकारीच, नुसत्या बडाया म्हणतो राजाच्या. बस का तुझी बडबड. राजकुमार, तुम्हाला जर काही काम असेल ना तर त्याचा देऊन बेटा चाललो मी. थांब मंजिरा, थांब. अगं ताई, काय केलंस हे? मंजिरा, दादा, दादा. अरे भडाकले भिकारी बच्चा. भिकारी म्हणजे युवा आहे, भडाकले. काय? आचा, चा, 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 चा. चा, चा, चा. जाऊन पाठी कुठे? चल लोक बघूया. काय कळेलच झालंय. दादा तर भिकारच्या मागे गेलाय. कशाला पाहिजे तुझा दादा? मी आहे ना. महामंत्री, थांबा ना माझ्या दादाला. कुठे भिकारच्या मागे गेलाय? अगं जाऊ दे. मी असताना त्या दादाची काय गरज आहे? चल, मी तुला माझी पटराणी बनवतो. महामंत्री, तुम्हाला हे बोलून लाभ कशी वाटली नाही? त्यात लढत करली त्याच्या. तुझं अशी तयार नाही झाली तर तुझ्या जबरदस्ती करावी लागेल. नाही नाही, कदापि शक्य नाही. मला भिकारी बोलते काय? कोण भिकारी आणि कोण लाचारी हे वेळेला यावं नक्की समजेल. मंजिरा, मंजिरा, थांब मंजिरा. वाचवा वाचवा. अरे हा तर आवाज माझ्या ताईचा येतोय. माझ्या ताईला काही बरं वाटलं ना. हे परमेश्वरराव, मागे भाऊ तर माझी ताई आवाज येते. पुढे जावे तर पुढे बदलीला जातोय. काय करावं सुचत नाही. थोडा वेळ इथेच थांबतो. वाचवा वाचवा. मला कितीही ओरडा केलास तरी माझ्या बाजून तुझी कोणीही सुटका करू शकत नाही. चुपचाप माझ्या स्वाधीन हो आणि माझी पटराणी हो. नाही नाही, हीच माणसं आहे, कदापि शक्य नाही. तुझ्या हातातील शस्त्र खाली टाक. नाहीतर तुझ्या खैरीचा मुंडका उडवला जाईल. सोड. अरे बाबा, माझ्या ताईचा हात सोड. नाही नाही दादा, तू शस्त्र काही टाकू नको. अहो, तुम्ही एक कागदाचा खाऊ घे. तुला सांगतोय ना, खूप तुम्हाला तुझ्या हातातला शस्त्र खाली टाक. नाही तर निघे तलवार.
आमची तब्येत दिवसांदिवस खालवत चालली आहे. मनामध्ये एक इच्छा आहे, युवराज यांचा राज्याभिषेक लवकर लवकर झाला पाहिजे. बोला महाराज. आपले युवराज यांचा राज्याभिषेक लवकरात लवकर झाला पाहिजे. होय महाराज. आम्ही रंगमाला जात आहोत विश्रांतीसाठी. पाना जागा ठेवा. अशी आपली आज्ञा. रे बालू, बोल बालू. अरे महाराज तर गेले विश्रांतीसाठी. बघ तुझा काय विचार आहे? माझं काय जास्त काय नाही. बायको घराच्या बाहेर ठेवते, रात्रभर काय झोप लागत नाही. अरे सारखा सांगतोय बायको घराच्या बाहेर ठेवते, घराच्या बाहेर अरे ठेवते. तुला काय करणार माझे आता कथा? मग तुला आतमध्ये घेते कधी? अरे बाबा मला बायको आतमध्ये घेत नाही. अरे काय म्हणतोस काय? रात्रभर मी बाहेर झोपून असतो. काय म्हणतोस अरे काय? मच्छर चावतात. बच्चे जाऊताय? मग आपण एक एक झोप काढूया. इथे झोपूया. मग काय झालं, महाराज गेले विश्रांतीला, आपण पण एक एक चुटका काढून घेऊया त्यातल्यात. आता तू म्हणतोय तर मग घेऊया. तू असा झोप, मी तसा झोपतो. काय म्हणतो? इकडं पड, इकडं पड, मी इकडं पडतो. हे दिवसात झोपतोस ना, पुढं होत नाही तर काय? बायको मालिश पण करत नाही. गाठ झोपी गेले आहे. एकदा पाहतोच ना. कोणता रे पुत्र? आणि वेगळ्यांचा काय रे? असंच वरती एक लाईन मारतो. जाऊ दे, कुत्रे असतील, जाऊ दे, जाऊ दे. हाड, नको. शिपाई तर गाढ झोपी गेले. माझ्यावर झालेला हा हल्ला मी कदापि सहन करणार नाही. याचा मी सूड घेणारच. आतापर्यंत या राजवाड्यावर केलेले कारस्थान कटकारस्थान असं केव्हाच असफळ झालंच नाही. यावेळी मी असं होऊ देणार नाही. यासाठी एक शावी युक्ती योजली आहे. या संधीचा फायदा घेऊन माझ्या कामाला झालं तरी कसं काय? काय झालं पिताजी? पिताजी काय झालं? बालू? पिताजी पिताजी अरे हरामखोरा! या राजगाडीसाठी आणि या राजवैभवासाठी स्वतःच्या बाबाचा खून केलास. हरामखोरा! तू पापी आहे. नाही नाही याची शिक्षा तुला भोगावीच लागेल. तुला आता माझ्यापासून कोणी सुटका करू शकत नाही. नाही मी माझ्या पिकाचा खून नाही केला. नाही नाही मी माझ्या पिकाचा खून नाही केला. नाही बोलतोय ना. अहो, तू बापाचा खून करत आणि तो नाही बोलतोय ना पोर. कशाला तुम्ही रिक्षात आपण त्याला बघितलं. आम्ही नाही बघितला. तू बघितलं का नाही? छे, मी कुठे? मी पारा देत होतो. आणि तो नाही बोलतोय ना तो. या राजगाडीसाठी तुला राजगाडीच पाहिजे होती. तुला आम्हाला एक वेळ बोलून तरी दाखवायचं होतं. बाबाजी मी माझ्या पिकाचा नाही खून केला. नाही नाही मी माझ्या पिकाचा नाही खून काय केला. वाटतं काय केला सर? बोल. ही तावडी झोपी काढतो. हो, जाऊया महाराज. मग काय म्हणतोय ते कशाला उगाच जबरदस्ती करताय? शिपाई तुम्ही साईडला. त्याला मला मी कुठे काय बोललो?
कामात करून पाहतो. बोल. अपराध काय माझा दैवाने हा खेळ तिला अपराध काय माझा दैवाने हा खेळ तिला विनंती ही माझी आज कामना विनंती ही माझी आज कामना तुझे अपवित्र हात माझ्या लावू नकोस. बाई, बरोबर आहे? त्याला बंदीखान्यात डांबून ठेवा. अहो, पण तो नाही बोलतोय ना. नाही मी माझ्या पिकाचा खून नाही केला नाही अरे होय रे बाबा, आम्हाला माहिती आहे तू नाही केला. ह्याला कोण सांगेल? तेव्हा सांगितले कामाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. नाही नाही मी माझ्या पिकाचा खून नाही केला तेव्हा ठेवून द्या ना. होय, होय, जाता, जाता. तेव्हा मावळ्यात गेल्याची दुःखद बातमी या गोरगरीब जनतेला कळवा. म्हणजे काय ढोल घेऊन सांगायचं? हा? मावळ्यात गेल्याची दुःखद तुम्हाला अजिबात काही कसं वाटत नाही. हो, लय वाटतं, वाईट वाटतं, लय वाईट वाटतं. तो काय महाराजांच्या नेण्याचं बार होतं? सांगितल्या कामाच्या पत्रकार 3 बार वाजले, बरोबर 3 बार वाजले, मस्त वाजले. चला आता मुद्दा बोल. गवंडी पेटवा आणि सर्व राजाला कळवा आणि त्यांच्या अंत्यविधीची तयारी करा. मी येतोच आहे. कशी आज्ञा? अरे बालू, अरे बोल बालू.
भावा दुःखद बातमी झाली. सर्वात सांगितलं पाहिजे. पहिल्या पाहुण्याला सांगायला हवा. होय होय. चल भावा. तयारी करूया. होय चल. विचार तर आहे पोर आपले जीव आहे. पण भावा लय चांगला होता माणूस. चल. पण तुला काय वाटतं रे? मला बघ काय वाटत नाही बघ. बघ काय वाटतं. अरे भावा माझी बायको. अरे बायको राहू दे बाजूला. चल. जय शाबाश. नाही, मी माझ्या विद्यार्थ्यांचा खून नाही केला. हो, होय हो. आम्हाला माहिती आहे म्हणून तुम्हाला आम्ही इथं आणलेली ना. नाही तर काय तुरुंग डांबून नक्की ठेवलेली काय. हो, आम्हाला माहिती आहे. होय त्याला कोण सांगत? तो हांड बघ कसा आहे तो. एकदम मासूम. मासूम गरम काय. तोंड आहे. आणि हा काय दूर करणार आहे काय? युवराज, आम्ही शिपाई आम्ही तुम्हाला सोडत आहोत. शिपाई हा. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. काय म्हणता? माझा एक काय आता तुझा आहे. माझ्या बायकोला फक्त सांभाळा. छी, बायको राहू दे बाजूला. मग पहिल्या जे महाराजांची व्यवस्था करूया. चल 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 लवकर. चला तुला येतो आम्ही. चला तर. जय राम शिव राम जय जय राम. जय राम शिव राम जय जय राम. राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम शिव राम जय जय राम. जय राम शिव राम जय जय राम. रे जमलो रे काळू. होय होय. लय वाईट झाला नाही. लय वाईट झालं रे असं बा. हा कोण रे? अरे याला सोडला का परत तिकडे? या जंगलामध्ये काय करत आहात तुम्ही? तुम्ही इकडे काय करताय? राशिवक, हा? या जंगलामध्ये काय करत आहात तुम्ही? तुम्ही इकडे काय करता बा? आणि हा खाऊन खाऊन वाचलं हो किती. आणि हा खाता वगैरे काय. आता काय? हा? काय करत आहात या जंगलामध्ये तुम्ही? आता ताकद पण नाही आले. तुम्ही काय करताय ते सांगा पहिला. अरे बाबा सांग याला. काय हा करत आहात तुम्ही इकडे? बाबा सारखी उडवायला चालाय. तर मी सांगतो. हा सारा उडवायला चालाय. मला उडला? मी काय म्हणतो? राशिवक, काहीतरी म्हण. अरे मी काय म्हणतो? हा? तुमच्याकडे सुवार वाटीतच नाही काय रे? सर्व मांडीवरतीच काम करत अरे हा मांडीवरती मारलं होतं काय भात राहतोय काय. काय म्हणतो? याला भात जोडायला न्यायला हवे. सर्व मांडीवरती पाडत होतो का? कोणती बातमी घेऊन आलात? बातमी म्हणजे अहो, महाराज गेलो. महाराज गेलो. येथील परत म्हणजे ते काय सासरवडीला गेलेत काय परत यायला. हो महाराज वरती गेले. वरती गेलं वरती. आता नाही येणार बरोबर. याला झोपणार. आणि हा हसतोय. खूप
सेवक आज मी खूप खुश आहे. म्हणजे हा खुश आहे का खुश आहे? म्हणजे माझ्या खांद्यावर हात हा एवढा मोठा झाला हा? ए, सेवक! काय बोलला तुम्ही? काय बोलत आहे म्हणजे आज काय? मी खूप खुश आहे. सांग आता काय बोलतो ते सांग बाबा. जा. हा? जा आणि नाच गाण्याची तयारी करा. नाच गाण्याची म्हणजे आणि एक नर्तकी घेऊन या. आता काय करत तयारी? आम्ही दुःखी माणसं. हो तेच सांगतोय. सेवक, हा? जा म्हटलं ना. हो पण आता कुठे मिळणार नर्तकी? हा? एवढं रात्री जायचं कुठे? गौतमी पाटीलला बोलव काय रे? गौतमी पाटील. जा. मी काय म्हणतो? अरे कुठे आहे रे? अरे कुठे आहे? बोला. तुम्हाला गौतमी पाटील पाहिजे का दुसरं कोण पाहिजे? राजू! काय बोलला ते? बोलवा लवकर. नर्तकी पाहिजे ना? गेला गेला आला जरा खावा धीर घ्या धीर लवकर घ्या. प्रयत्न करा. जरा धीर घ्या. काय बोलणाऱ्या माणसाला जरा धीर पण नाही. अरे भाऊ आज गेला कुठं? हा, सेवक, बोला महाराज. जावा लवकर. हो गेला जरा धीर घ्या धीर घ्या. हा, सेवक, जा म्हटलं ना. आली लवकर. हो तो गेलाय ना. ये जरा धीर घ्या धीर घ्या. अरे ये भाऊ. अरे मला कसा बसलाय तू? काय झालं? हो लाज धरा पाहुण धरा लाज धरा पाहुण धरा जनाची मनातली जनाची मनातली मनासाठी नाच देवी छोटासाठी नाच देवी पाहुण धरा जनाची मनातली जनाची मनातली छोटासाठी नाच पोटासाठी नाचते पोटासाठी नाचते मला तुझा चेहरा पाहायचा आहे. मला पण बघायचा आहे चेहरा. नाही जरा ती मिशी दिसते. ते पार्लरला जाऊन आली नाही ना बरीचशी वेळ. हा, सेवक, जरा आवाज आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय. होय रोज मध खाते ना. होय. हा, सेवक, मला याचा चेहरा पाहायचा आहे. नाही नाही मला बाई लाज वाटते. जरा धीर घ्या जरा रमायला जरा जमायला पहिला मला बघू द्या. नंतर तुम्हाला दाखवतो. नाही नाही मला लाज वाटते. याला गाडी केली तुम्ही लावत असेल. काय पण अरे सांगते, नाही. लाज वाटते. आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय. हा काळू पण गेला तर तू आला नाही अजून. हा, सेवक, बोला काय काय दिसता पुढचा काहीतरी बोला काय दिसतो आपला. मला याचा चेहरा पाहायचा आहे. चेहरा बघायचा तर तुम्हीच काढा. तुमच्याकडे काय दिवाळी आली काय? फटाके वाजताय? तुझ्याकडे जरा वाचते फटाक बघ कसं काय येतं. नाही आमच्याकडे नाही ना. काय आयटम बघ आधी आयटम बघ. दिसेनाचे झाले. का सेवक दिसेनाचे झाले? अरे नेला सांगता उडवला सगळी. इकडे, इकडे. आता
हे आई सांगितलं तेव्हाच मी येईन नाहीतर मी काय येत नाही. सांगितलं तेव्हाच मी येणार. अरे बाबा लवकर ये. अरे 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 जाऊ इकडे अरे ये लवकर. त्यांना सांग मला प्रेमाने बोलवायला तरच मी येईन. महाराज त्या जरा प्रेमाने बोलवा. हा. हा प्रेमाने बोलवा. तुम्हाला माहिती बोलवा आहे म्हटलं ना. कसं बोलवतील प्रेमाने. कालू महाराज हा. यावे यावे. बाबू महाराज यावे यावे. नाही मी जातो. सांग लवकर नाही तर मी हवा गेलो निघालो. बोलवा. काय म्हणतोय तो? कालू महाराज यावे यावे. तू काय म्हणतोय? प्रेमाने बोलवा हा. प्रेमाने. कालू महाराज माझ्या काय प्रेमाने? यावे यावे. कालू महाराज हा. एवढं यावे यावे. चालला गेला का प्रेम तो? याला नाही तो प्रेम करणार. अरे हा काय गेला का प्रेम आहे काय? हा? हा काय प्रेम आहे काय? अरे बाबा ये लवकर. अरे हा काय प्रेम आहे काय? बघ. त्याला बोलायचं. प्रेमाने ते म्हणे म्हणजे कालू महाराज यावे यावे. हा. नाही तर मी जातो. मला माहिती नाही. होतोच मी. अरे त्याला माहित नाही प्रेम कसं करायचं तो. त्याला सांग नाही तर मी चाललो. कालू महाराज हा. यावे यावे. आता कसं बजाव. यावे यावे. कसा वाटला? प्रेम हवं होतं ना. घे प्रेम. कुठे कुठे गेले? इथे काय झालं? इथे गेले. अरे कुठं? यावे मला साडी उलटी नेसवली. यावे. अरे हा साडी. यावे उलटी नेसवली. मागतोय मला. अरे काय माझ्या मनासारखं होतंय. पण आमच्यात कसं काय? हा? म्हणजे मागाचे. हा, इतका येडा झालाय. त्याला साडी बदलत सरळ आहे का उलटी आहे? हे आहे. आहे. तिथं बसलो. अरे नेसवला पटकन. काय बोलतोय? तिथं पण नेसवला, ती नेसवला, उलटी नेसवला. चला. तुला काय डोळे नव्हते काय? याला ना जा म्हटलं ना. जा. जा. चल चल बाबा चल. चालते वाटून. चल चल. बाद झाला. जा म्हणतो ना. चला. चालतो. चालला मध्ये रस्त्यात आला. काय? ऐकलं या का नाही? चालला मध्ये माझ्या रस्त्यात आला. चालतो वाटून. जरा ह्या साईडला या. राखून. काय सांगायला लागतं? काय सांगायला लागतं? अरे माझा! अरे माझा! चालला बघा! काय हे तीन काय चालले? काय चाललं मला? तू सांगायला कसं काय? एक नाही जात होता, एक येतो. हा मंत्री. हा मंत्री. तुम्ही काय खबर आणले तर? उग्रसेन त्या युवराजाला महाराजांच्या तटात कैद खानात डांबून ठेवला. हंपर आहे गेला. हा काय? वाईट आणि नो बॉल काय देतो? हंपर आहे?
पाच एक वर्ष मग ह्याला कितींदा सांगितलंय काय सांगितलं बाजूला हो माझ्या मार्गात कसं काय तुला बाबा तू खेळ इथं खुश चालला ह्याला ना? ह्याला काय वरडायला आणलेली आहे अरे तू खेळ. इथं काय खरा नाही. महामंत्री काय खबर घेऊन आला तू काही लागला महाराजांच्या खुनाच्या गटात काही खरा डांबून ठेवला आहे. म्हणजे अटक नाही केली त्याला त्याला अटक केली असती. परंतु एक तो शेतकऱ्याचा मुलगा त्यालाही अटक केली असती. परंतु या राजवयातील गोर गरीब जनता आपल्यावर उलट फिरून उठली असती. म्हणून म्हणून म्हणतो माझ्याकडे एक युक्ती आहे. बोला बोला डॉक्टर गुरुसाहेब तो शेतकऱ्याचा मुलगा आणि राजकुमारी बागेत फेरफटका मारण्यासाठी जातात. त्यांची तिथे नाचगाणी चालतात. याच हीच संधी साधून त्या राजकुमारीला तिथून अगवा करायची. म्हणजे तो शेतकऱ्याचा मुलगा आपल्या मागोमागे खूप छान युक्ती शोधल्या तुम्ही उग्रसेन एवढं खुश होऊ नका. एवढा आनंदी आणि तुम्हाला जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही. यात जर काही चूक वगैरे घडले तर आपल्याला धगाफटका होऊ शकतो. त्याची चिंता नको तुम्हाला एवढं आपल्याला त्याच्याबद्दल एवढी खात्री असेल तर त्याची बंदोबस्त तुम्ही करा. चला तर मग. चला लय दमलाच वाटतं. चुरचुरतोय. तुझं अजून अरे म्हणजे काय कमी काय शिपाई पाहणं कसं चाललंय ते हात चाललंय. चाललंय नागसेवक मी आणि पंजिरा बागेमध्ये फेरफटका चाललो काय अरे हे कधी झाला हा? अरे तोंड बघ. अरे याला अरे साधू भिकार होती तू जाऊ दे. अरे ही तर याला भिकारी म्हटली होती हा? हा भिकारी भिकारी म्हटली. तू माझ्या फाटके कपडे याला प्रेम नाही होत. मग काय म्हणतात हे तुम्हालाही करणार जो तो येतोय तो नुसता अरे हे प्रेम नेमकं काय आहे रे हा, काय म्हणायचं आपल्या लफडा. हे तुम्हालाही करणार अरे आम्हाला बाबा कलूनच नाही घ्यायचं आहे. अरे त्याला झालाय तेवढा काय कमी आहे. हा प्रेम नाही आहे. 3 पोरं झाले तरी मी काय बिना प्रेमाचा झालाय. काय भरकत काय काय झालंय कसं हे तुम्हालाही करणार राजा मला नाही करणार. अरे तुम्ही सांगा समजावून हे प्रेम नेमकं काय आहे रे पण हा झाला कधी तुमचं नाव हे काय? तुम्हाला काय ग काय म्हणतो तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव काय रंगा? तुमचं नाव ग पत्ता हाय माझं नाव मंदिरा जरा इथं मंदिर हा बघूया जे मंदिरा जरा इथं मंदिर हा बघूया मंदिरा तेव्हा आम्ही फेरफटका मारण्यासाठी जात आहोत. येतो आम्ही अरे पण काय इकडे काय इकडे हो? जरा इकडे, इकडे. अरे हे काळू हा प्रकार वेगळा आहे. काय हा प्रेमाचा प्रकार आहे. होय, होय. प्रेमामध्ये माणूस काय करत सांगू शकत नाही. तेव्हा तुम्हालाही करणार ते. नाही, नाही, आम्हाला नाही अरे हो हो आम्हाला नाही करणार.
ही एक काय आला होता कुठनं, हा? काय माहिती? आणि आपल्याला माहित चालणार काय प्रेम आपल्या काढणार छे, आम्हाला काय माहित नाही काय प्रेम आणलं असतं आणलं असतं ह्याला काय माहिती आणि पुढे पुढे ना काय प्रेम आणलं असतं हा. आणि शादी आते खोल देते कोण देते बरोबर बोलणार ह्यांना कुठं माहितीये लग्नानंतर सगळं आते खोल हा, देते सगळं समजतं पण तुला नाही मला माहिती आहे पण मला माहितीये तुला बायको किती भाव ठेवते ते ह्याला काय चालू पडणार आहे काय प्रेम तर बघूया तर चल चल जाऊन बघूया काय कसं बघूया तर आणि हा पंजिरा कुठे राहिला अजून काय गरज आहे त्याची? चल चल माझ्यासोबत चल. तुला राणी बनवून ठेवेन. नाही मी म्हणता नाही हे कदापि शक्य नाही मी तुझी आशीर्वाद असतात कधी पुन्हा होऊ शकत नाही गप तुम्हाला चल. नाही तर तुझ्यावर जबरदस्ती करायला लागेल. नाही खबरदार. ओय. खबरदार, तिला हात लावतील तर तुझे हात करून गेले जातील. ओय. तुझ्या जर हिंमत असेल तर चला समजेल. मी कशा लावतोस? होय जास्त. प्रेम हे आणले असते तुम्हाला नाही समजलं आता हे प्रेम हे आणले असते तुम्हाला नाही समजलं बस 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 बास्केट वाचवली असती मी मला केवढं काय जाणार तुम्ही मधी तू जा जाऊ दे त्याला पण समजू दे प्रेम कसं असतं तो अरे अरे परमेश्वरा, माझ्या स्वर्गवासी माता पितांनो, मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझ्या सोमशिरीने मला आज जागा दिला आणि मी या नराधामाच्या हाती सापडलो. एकदा का ती माझी जागा माझ्या हाती दे. मग पहा माझा पराक्रम. बस कर. 12 वर्षापूर्वी देखील असाच एका शेतकऱ्याचा खून झाला होता. माझे माझे बाबा. होय. आणि स्वतःला वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीने स्वतःला संपवून घेतलं. माझी आई. होय. काय ऐकत नाही तेव्हा चिमूटवर होतास तेव्हा तुला संपवलं असतं. तेव्हाच मारायचा होता आता कशाला होय. इथे? तेव्हा संपवलं असतं. पण आज त्यांच्याकडे तुला पाठवणार आहे त्यांची सेवा करण्यासाठी. म्हणूनच म्हणतो माझ्या मंजिराला ताब्यात घ्या दुसरा आणि या राजकुमारीला माझ्या हवाली करा. सेनापती, राजकुमारीवर फक्त माझा अधिकार आहे. मी काय म्हणतो ह्या दोघांच्या काय भांडणात म्हणतोस? घेऊन जा घेऊन जा राजकुमारी म्हणतो माझी आहे. घेऊन जा ते दोघं भांडतात घेऊन जा घेऊन जा हे कदापि शक्य नाही. तुझ्या अंगात हिंमत असेल तर चला तुमचे. चला साक्षी. प्रेम
आता 2 राहिलं. आता कशी वाटणी करणार ह्याच्यात काय हा याला सांगतोय माझ्या बाजूने ये. अरे आम्ही वाचवली याला. काय म्हणतोय हे एवढं झोपाय राम राम कोण तू इकडे कसं काय मी इकडे कसा काय तुझा कपिकाला चाल मला माहित झालं मला राष्ट्रवादी सोडला हो नाही, नाही, आम्ही बाबा काय त्याच्यात आमचा पाय नाही. माझा आहे त्याच्यात आमचा पाय नाही. माझा हात आहे त्याचा हात आहे. माझा हात आहे बाबा, माझा काय त्याच्यात नाही. मी तर शिरा दोस्त. हा तुमचा दोस्त आहे का नाही? हे सगळ्यांना माहिती आहे ते दोस्त आहे तो. घे दोस्त आहे घे हा? पुढे ये. ये आता दोस्त. माझा हात आहे ओ पाय नाही हात आहे माझा पाय आहे. त्याचा पाय आहे पायावर घ्या हे पायावर घे तुझ्या जिमत असेल तर चालव समजेल मंजिरा तुझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण कर हे घ्या तलवार अरे आरोप करा. कोण जातंय? वाकून काय हवं टेलतोय त्यानं लय माझी सालसा उडवला नाही बाकी काय करणार आता अरे ह्याची कशी ताकतो ती. याला वाटलं काय मला काय लढाई येत नाही काय? काय बोलतोय अरे शिकलोय. हा? काय समजलं? कसं वाटलं? म्हणजे ये ये ही सुरत या या इकडे पुढे या घ्या, घ्या. आमचा जो साखर व्हायला. होय जातं या होतं. वारे पट्ट्या समजलं काय माझा मान राखला सकाळपर्यंत काय बोलतात एवढी लढाई जिंकली तर हस. आता काय करायचा हो काय झाले सगळे हो, जिंकलोय. जिंकलंय त्यांना काहीतरी बक्षीस द्यायला हवाय. मंजिरा मी माझ्या तारीखात तुझे आता देत आहे हे बुवा, तू घे. इथं नीट सांभाळ कर आता हात घेतच आहोत म्हणजे हो आमचं भावजी. हो आमचं भावजी. गाणं घ्या लावाय लागले वेगळं. बरं गीता उभी मंडपात नेते चोर रोजा पात नेते. उभी मंडपात नेते चोर रोजा पात पडला. एवढा ते नवात धावत गेला संताना एवढा भात आणि धावत गेला संताना. लग्न तर झालंय. आता हलत उतरलीला जायला लागेल. आता हल्ली करायचं काय नको नाही जायला लागेल हलत उतरलीला. चला तर चला तर. जाऊया. चले बालू जा बालू.